तर नमस्कार मित्रांनो, मी राम गायकवाड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच पार पडलेल्या सभेमध्ये लाडकी बहीण योजनेविषयी कोणत्या घोषणा केलेल्या आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल तसतसे सद्यस्थितीत असणारी दरमहा 1,500 रुपयांची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम 3,000 रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेही म्हणाले की महिला जोपर्यंत सशक्त होत नाहीत तोपर्यंत अर्थव्यवस्था बळकट होत नाही. महिलांना पैसे कुठे खर्च करावे हे चांगले कळते. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग करून महिला लहान मोठे उद्योग सुरू करतील. राज्याच्या एकूण विकासाच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येणार असून ती कधीही बंद पडणार नाही. दरमहा 1,500 रुपयांची रक्कम वाढवून टप्प्याटप्प्याने 3,000 रुपये करण्यात येईल. शासन बहिणीसाठी हक्काचे माहेर आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणारी ही ओवाळणी राज्यातील बहिणींना दरमहा मिळणार आहे. यावेळी मुख्यमंत्री भावनिक होत म्हणाले की माझी ताई कष्ट करते, शेतात राबते याची आम्हाला जाणीव आहे. अशा कष्टकरी बहिणींसाठी ही योजना सुरू करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात 1 कोटी बहिणींच्या खात्यात 3,000 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. शासन समाजातल्या सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. महिला बचत गट, कौशल्य विकास योजना, अन्य योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विविध उद्योगांच्या माध्यमातून त्यांना ताकद द्यायची आहे. आमची बहीण लखपती झालेली पाहायची आहे. महिलांना आत्मनिर्भर करतानाच त्यांचा आत्मसन्मानही वाढवायचा आहे. असे ही योजना महिलांना आत्मनिर्भर बनवणारी योजना आहे. तर याबद्दल लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री शिंदे असेही म्हणाले की लाडक्या बहिणींबरोबरच शासन, युवक, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी अशा सर्वांनाच बळ देत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनांना गती देण्यात येत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. यावेळी त्यांनी 17 ऑगस्ट हा दिवस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिवस म्हणून आपण सर्वांनी साजरा करूया आणि या योजनेचे स्मरण सदैव ठेवूया असे आवाहन केले आहे. तर याबरोबर उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की विकसित भारताची निर्मिती करायची असेल तर महिलांना सक्षम करून मुख्य प्रवाहात व अर्थकारणात आणावे लागते असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सातत्याने सांगत असतात. त्यातूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्र शासनाने महिला केंद्रित योजना राबवित आहे. एसटीच्या प्रवासात भाडे शुल्कात महिलांना 50% सूट यासारख्या योजनेमुळे तोट्यात असलेले एसटी महामंडळ नफ्यात आले आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण योजना, याचबरोबर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही क्रांतिकारी योजना शासन राबवित आहे. आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत. तर लवकरच 1 कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील. अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा.